ऑटोइम्युन कंडिशन म्हणजे अशी की ज्याच्यामध्ये तुमच्या शरीराच्या स्वतःच्याच पेशी तुमच्या ऑर्गन्सवर हल्ला करतात आणि ही अशी कंडिशन असते की जी बऱ्याच वेळा कळत नाही. म्हणजे असं म्हणतात की जेव्हा माणसाला ऑटोइम्युन डिसीज होतोय भारतामध्ये तरी, तो 7 वर्षानंतर योग्य रुमॅटॉलॉजिस्टकडे जातो. तोपर्यंत तो फक्त इकडे-तिकडे जात राहतो. सो यू हॅव टू मीट अ रुमॅटॉलॉजिस्ट टू ट्रीट युअर ऑटोइम्युन कंडिशन्स. हे एक पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ऑटोइम्युनमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. मला स्वतःला रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे. रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये काय होतं, तर तुमचे सगळे जे जॉइंट्स आहेत, स्पेशली स्मॉल जॉइंट्स, हे अफेक्ट व्हायला लागतात आणि तो काय फक्त जॉइंटचा आजार आहे का, तर नाही. मल्टिपल ऑर्गन इन्व्हॉल्व होतात. तुमचे किडनी, तुमची लिव्हर, तुमचं पॅनक्रियाज, सगळे ऑर्गन्स, तुमचं हार्ट, हे सगळे ऑर्गन्स इन्व्हॉल्व होतात. तुमचे डोळे, या सगळ्या ऑर्गन्सच्यावर होणारा इम्पॅक्ट असतो ऑटोइम्युन हा. त्यामुळे ऑटोइम्युनच्या डिसीजच्या मध्ये मी असं म्हणेन की माझा आता एक्सपिरियन्स ऑलमोस्ट 12 वर्षाचा आहे. या 12 वर्षाच्या ह्याच्यामध्ये मी एक शिकले की टू बी व्हेरी व्हेरी पेशंट. यू कॅनॉट चेंज कंडिशन विदिन 2 days. सो तुम्हाला शांतपणे त्या गोष्टीला डील करता येणं गरजेचं आहे. चांगल्या रुमॅटॉलॉजिस्टकडे जाणं गरजेचं आहे. एक्सरसाइज, मूवमेंट इज मेडिसिन. ॲड लॉट ऑफ व्हरायटी ऑफ एक्सरसाइज. जेव्हा एखादी आपली मूवमेंट थांबती आहे, जेव्हा तुम्हाला पेन होतं आहे, जेव्हा इन्फ्लमेशन आहे, त्यावेळेस साधारणपणे शरीर आपल्याला सांगत असतं की आराम कर. त्यावेळेस आपण थोडा आराम करणं, पण ॲक्टिव्हिटी ॲड करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा ऑनसेट ऑफ रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा ऑटोइम्युन डिसीज झाल्यानंतर फिजिकली इनॲक्टिव्हिटी होते, ती टाळणं गरजेचं आहे. यू नीड टू ॲड लॉट ऑफ एक्सरसाइज व्हरायटीज. तुम्हाला जे सूट होतंय, जे तुम्हाला जमते, ज्याच्यामुळे तुम्ही कम्फर्टमध्ये चांगला एक्सरसाइज करू शकताय, ते तुम्ही निवडा. अजून एक गोष्ट माझ्या बाबतीमध्ये जी मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट देते, ती म्हणजे योग प्रॅक्टिस. तुम्ही म्हणजे प्राणावर तुम्ही नियंत्रण कसं करताय, तुमच्या श्वासावर तुमचं नियंत्रण कसं करताय, तुम्ही प्राणायामाचे कुठले प्रकार करताय, तुम्ही जॉईंट मोबिलिटीसाठी काय करताय, जॉईंट ओपनिंगसाठी काय करताय, हे पण खूप महत्त्वाचं. तो ॲड व्हरायटी ऑफ एक्सरसाइज जे तुम्हाला सूट होतात, अंडर ऑब्झर्वेशन करा. स्वतःच्या मनाने काही करू नका, कारण का मग परत एक आपला आजार आणि दुसरी म्हणजे इंजुरी, अशा 2 गोष्टी हँडल कराव्या लागू शकतात. तिसरी गोष्ट गट हेल्थ. तुमचं आरोग्य हे तुमच्या आतड्यांवर अवलंबून आहे. तसंच ऑटोइम्युन कंडिशनमध्ये बऱ्याच वेळा लिकी गट असतं, खूप ब्लोटिंग होत असतं, पचन नीट होत नाही, ॲसिडिटी होतीये, रिफ्लक्स येत आहेत. तर हे सगळं टाळण्यासाठी रिफाईंड फूडचा वापर टाळणं, प्रोसेस फूडचा वापर टाळणं, तुमचं जे आहार आहे तो रंगीबेरंगी असणं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश करणं, सीझनल प्रमाणे आहाराचं नियोजन करणं, हे छोटे बदल करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेंटल हेल्थ. कारण का जेव्हा ऑटोइम्युन कंडिशन्स होतात, तेव्हा पटकन कळत नाही की समोरची व्यक्ती आजारी आहे. सो आपल्याला रेसिप्रोकेट जसे रिॲक्शन्स न मिळाल्यामुळे आपल्याला कधी कधी वाटू शकतं की अरे, आपल्याला तो रिस्पॉन्स मिळत नाहीये. कुठलाही माणूस जेव्हा आजारी असतो तेव्हा त्याची पहिली अपेक्षा असते की आपले कोणीतरी लाड करावेत. एक्झॅक्टली. सो अशा वेळेस मेंटल हेल्थ चांगली राहण्यासाठी एक रुटीन फॉलो करावं. त्या रुटीनला तडा देऊ नये. म्हणजे तुम्हाला जसं शक्य आहे, तुम्हाला खूप पेन आहे, तुम्ही 1 तासाच्या ऐवजी 10 मिनिटं व्यायाम करा, पण तो करा. तुम्ही 15 मिनिटं तुम्ही योगा आणि ब्रीदिंगचं काम करत असाल, तर तुम्ही 7 ते 8 मिनिटं करा, पण करा. नियमाने गोष्टी खूप बऱ्यापैकी अँकर व्हायला मदत होते. मेंटल हेल्थ चांगली राहते. नेचरच्या बरोबर कनेक्ट व्हा. जेवढं तुम्ही नेचर बरोबर कनेक्ट व्हाल, जेवढं तुम्ही सनलाईटला एक्सपोजर घ्याल, तेवढे तुमचे हॅपी हार्मोन सिक्रेशन होणार आहेत. त्यामुळे आपण भारतामध्ये राहतो, त्यामुळे आपल्याकडे भरपूर प्रकाश आहे. प्रकाशात जा. मेंटल हेल्थ आणि सूर्यप्रकाशाचं पण खूप चांगलं नातं आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना मेंटल हेल्थ चांगली पाहिजे त्यांनी सूर्यप्रकाशात जाणं गरजेचं आहे. नेचरशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. ऑटोइम्युन कंडिशन ही 2 आठवड्यात, 1 महिन्यात बरी होणारी नाही. ती लाईफ लॉंग आहे. यू हॅव टू स्टार्ट लिव्हिंग विथ दॅट कंडिशन. यू विल नॉट गेट सर्टिफिकेट फ्रॉम डॉक्टर की नाव यू आर डन विथ द डिसीज. असं होणार नाही आहे. यू हॅव टू लिव्ह विथ दॅट कंडिशन. सो योग्य पद्धतीमध्ये औषधं घेणं, औषधांच्या वेळा आणि औषधं अजिबात स्वतःच्या मनाने न बदलणं आणि एक्सरसाइज करणं,
ह्या छोटे छोटे बदल करत राहायचे. स्मॉल विन्स आर इम्पॉर्टंट. खूप लॉंग टर्म गोल्स सेट करायचे नाहीत, परत मेंटल हेल्थ अफेक्ट होते. छोटे छोटे गोल्स करायचे. रोजची जर्नल्स लिहायची की मी आज दिवसभरामध्ये ह्या गोष्टी करणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं जे ओव्हरऑल लाईफस्टाईल आहे ती एका मॉड्यूलमध्ये आणता येईल. आणि अजून एक गोष्ट मी सांगते की टॉक अबाउट इट, डिस्कस अबाउट इट, बी लिटल मोर एज्युकेटेड अबाउट इट. आय विल नॉट से इन्फ्लुएन्स्ड. लोकांच्यामुळे इन्फ्लुएन्स व्हायचं नाही आहे, एज्युकेट व्हायचं आहे. रीड करा, लोकांशी बोला. आपल्या भारतामध्ये अजून पण एवढे सपोर्ट ग्रुप नाही आहेत. असे सपोर्ट ग्रुप ऑटोइम्युन कंडिशनसाठी बऱ्यापैकी ॲक्टिवेट व्हायला लागलेत. जेवढे असे ॲक्टिवेट होतील, जेवढे आपण आपल्या बरोबरच्या समोरच्या माणसाच्या काही गोष्टी ऐकून घेतो सेम कंडिशन्स असताना, तेव्हा आपल्याला एक वे आउट मिळतो की अरे ह्या माणसाला हे होतंय पण त्यांनी ह्याच्यातून हा असा मार्ग काढलाय. सो सपोर्ट ग्रुप तयार करणं हे पण एक खूप चांगलं मदत ठरू शकेल असं मला वाटतं.